तर नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आणि सगळे मस्त मजेत असस ना, तर मजेतच राहा। आज आम्ही चाललो सावंतवाडीक बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन असा, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन असा। तर त्याच्यासाठी म्हटलं दुपार होती, तर जेवण वगैरे झालं, आजीक जेवण वगैरे वाढून झालं, आम्ही जेवलो आणि म्हटलं तू येतं, तर ह्या म्हणाला होय बघूया कसं काय असतं। माहिती आहे कसं असतं ना विज्ञान प्रदर्शन, म्हणजे तिथे काय काय सायन्स फेअर। हां सायन्स कशा कशा तर मी माझ्या मामाचं झील आणि मयुरी आणि मयुरी असे आम्ही चाललो। तर बघू तिकडे बंटी आणि पण येऊचे असत, मालवणवरना ते निघाले आताच फोन झालो। काय कॅप कशाला, गाडीत कॅप लागते काय? ते यायला येडीच आहेस तू। तर आम्ही आता चल काय सगळ्यांसमोर, म्हणजे सगळ्यांना समजलं पाहिजे फोर व्हीलर मधनं जातोय आणि कॅप कशाला तुला? स्वतःने कशाला गोगल्स घेतले आहे? तर ऊन लागते आतमध्ये कशाला? आतमध्ये बसून कशाला? आतमध्ये ऊन लागत नाही काय काचीतून? तर मंडळींनो, बऱ्याच जणांचा ना जास्त तर ह्यो प्रश्न असा की मयुरी गुजराती आ की मराठी आ? तर त्या मराठी असा, अखेरी त्याचं गाव असा आणि ती म्हणजे आजे पंचमाकोटा तिकडे अहमदाबादमध्ये स्थायिक झाले ना। हां, तर ते तिकडे झाले, त्याच्यामुळे ते का मराठी येता पण आपल्या भाषेत आणि त्याच्या भाषेत थोडंसं वेगळं हा असा गुजरातला झाला, जन्म त्याचा गुजराती येते। हां असं विषय आहे, बाकी मराठीच असा नाही। ह्या आपण पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी सांगेन मी तुमका। आता आपल्याला जायचं विज्ञान प्रदर्शन हा, तर तिकडे काय काय मॉडेला बनवल्यानी ती बघूची असत। मामाच्या झिलाक घेऊन जायचो, तो असा 11-12वीत, तर ते का काहीतरी हां 10वीत हां खरं 10वीचा 12वीत नाही सॉरी। तर ते का काहीतरी म्हणजे त्या बघून काहीतरी शिकलो आणि काहीतरी बनवल्यानंतर खूप भारी वाटत, म्हणून त्या काय म्हटलं दाखवूया वाईट जरा। आणि ह्यो ब्लॉग तुम्ही कधी बघताच माहिती नाही, पण आज 10 तारीख हा आणि 14 तारीखपर्यंत विज्ञान प्रदर्शन हा। कदाचित जर तुम्ही 14 तारीखच्या आधी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की जावा सावंतवाडी जिमखाना मैदानावरती। प्रदर्शन 14 तारखेपर्यंत असा। तर आता भेटू डायरेक्ट 0 पॉईंटला, कारण 0 पॉईंटला सगळे गौरेश आणि म्हणजे बंटी कांबळी, लकी कांबळी आणि हे सगळे येतले आहेत। तर आम्ही आता डायरेक्ट जाऊन तिकडे थांबतलो, भेटूया। तर मंडळीनं आम्ही आता पोचलो इकडे। हे थोडे आमच्या ओळखीचे दिसतात, मास्क बीस लावून फिरतात। हा डान्सर सुद्धा इल्यात। आमचे काळीकाचे आहेत त्याच्यामुळे त्यांना काय दिसणार नाही। गोपी व गोपी नमस्कार हो। तर आम्ही आता पोचलो इकडे, गर्दी तर भरपूर दिसता, विद्यार्थीच असत वाटतं जास्त तर। आणि चला हे चला 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 गोपी मालवणकर पण दिसताय तिथे। हे काय रे? मॉनिटरिंग सिस्टीम आहे। आपल्या गाडीचा ब्रेक फेल झाला का हे आपल्याला इन्फॉर्म करते की तुमच्या गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे। त्याच्यात आम्ही 4 प्रकारच्या ब्रेक फेल ॲक्सिडेंटेड कंडिशन टाकलेले आहे। पहिली ब्रेक इंडिकेटर, दुसरी ऑइल लेवल इंडिकेटर, तिसरी ब्रेक टेम्परेचर, चौथी नॉइज इंडिकेटर। आता पहिला ब्रेक इंडिकेटर, आता या ब्रेक इंडिकेटरमध्ये समजा ही आता क्लच वायर किंवा ब्रेक वायर असते, ही आता इथं आपण जेव्हा गाडी चालू असते इथं अप्लाय असते। पण जर समजा तिला आपण प्रेस करत राहतो तेव्हा आपल्या गाडीचा ब्रेक लागतो। जर समजा तिच्यात काही प्रॉब्लेम आला किंवा ती तुटली तर मग गाडीचा ब्रेक फेल होतो, तिथं आपण कितीही दाबला तरी गाडीचा ब्रेक लागत नाही। मग जर समजा ही जर ब्रेक वायर जर तुटली तर गाडी आहे ती 20 सेकंदानंतर ऑटोमॅटिक तिची थांबून जाईल। हा जो डिस्प्ले आहे या डिस्प्लेवरती तिथं तुम्हाला दाखवतील की ब्रेक अलर्ट असं दाखवेल। नंतर हा बझर ब्लिंक करेल आणि आम्ही सननच्या मदतीने व्हर्च्युअल 6 ॲप तयार केलेलं आहे। रेड सिग्नलमध्ये कन्वर्ट होतो। नंतर सेकंड आहे ऑइल लेवल इंडिकेटर, इथं जर ऑइल लेवल पूर्ण राहिली तर गिअरबॉक्समधलं ऑइल लेवल जर समजा पूर्ण राहिली तर इथं ग्रीन सिग्नल, समजा त्याची ऑइल लेवल हळूहळू कमी होत राहिली तर तसंच ते येल्लो रेड असं लागतं। मग
जर समजा तिथं ऑइल लेवल कमी संपली तर एका जातो तुमच्या गाडीचं ऑइल एकदम थोडीशी उरलेली मग या सिच्युएशनला जर गाडी जी आहे त्याची स्पीड एकदम स्लो होईल, गाडी थांबणार नाही तर गाडीची स्पीड स्लो होईल, बजर ब्लिंक करेल आणि हा जो डिस्प्ले आहे ना डिस्प्लेवरती तिथं ऑइल लेवल 0% असं दाखवतील. नंतर दुसरं आहे ब्रेक टेम्परेचर. या ब्रेक टेम्परेचरमध्ये जर समजा हा जो आपला ब्रेक पॅड असतो तो ना तो कधी गिअरबॉक्सला बसत असतो ते कसल्या कारणात त्याचं टेम्परेचर वाढून जातं. या गाडीचं नॉर्मल टेम्परेचर आम्ही 32 डिग्री सेल्सिअस ते 34 डिग्री सेल्सिअस ठेवलेलं आहे. जर ते 34 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर त्याचं टेम्परेचर गेलं तर हे बजर ब्लिंक करतं, गाडीची स्पीड स्लो होते. नंतर हा जो डिस्प्लेवरती तिथे ते दाखवतं तुमच्या गाडीचा टेम्परेचर आहे तिथे 34 डिग्री सेल्सिअसच्या वरती जाताना वरती जाताना दिसतो. नंतर नॉईस इंडिकेटरमध्ये समजा आपले ब्रेक पॅड गाडीच्या चर्यांना नेतो, गाडीच्या जे आपला गिअरबॉक्स असतो त्याला घसत असतात, मग ते घसले का लगेच काही वेळेस त्याचा गिअरबॉक्सला अटकून तुटून जातात, मग त्या कारणाने त्याचा कर्कश आवाज येतो. मग ते ड्रायव्हरला तेव्हा समजत नाही की कशाचा आवाज येतो. मग जर समजा तिथं जर समजा त्याचा काही प्रॉब्लेम आला ते तिथं घसायला लागले, हे एक सेन्सरचं काम करतं नॉईस इंडिकेटर. तिथं लगेच ते सेन्स करतं की की तुमच्या गाडीचा ब्रेक पॅड घसतोय. इथं वेगवेगळे साईन येतात की तुमच्या गाडीचा ब्रेक पॅड घसतोय. नंतर हे बजर येतं, बजर ब्लिंक करतं, गाडीची स्पीड एकदम स्लो होती आणि इथं इंडिकेटर आहे वरती हळूहळू जाताना दिसते. बस चिटे बंदे चिटे बंद कमीच बघणार ते. हे सांग ना काय केलंय तू? नमस्कार, माझे नाव प्रतिमेश संदीप कुमार. पहिल्यांदा मी तुला बसण्याची व्यवस्था केली. आता जरा 40 ते 50 किलो वजन घेऊ शकतो आणि त्याला औषधांसाठी आम्ही सोय केली. त्याला औषधानंतर लगेच पाणी लागते, त्यानंतर तिथे पाण्याची व्यवस्था केली आणि त्याला आपत्कालीन दिली तर अलारामची बेल आम्ही लावून घेतली. महत्त्वाचे कागदपत्र ठेवण्यासाठी आम्ही आऊट केला आणि प्लास्टिकद्वारे इलेक्ट्रिकची मोटर बसवली, यावर हा चालतो. आणि जर हिंच्या पाण्याने हल्ला केला तर त्याला काकडे पळू शकतो तर त्याला बाजूला पळू शकतो. आपण बघू शकतो का मोबाईलवरती? मग हे ॲप कसं काय? आपण हे केलं, त्याचं कोडिंग वगैरे करून घेतलं. ओके. हे 40 किलोचं वगैरे वजन घेतं त्याचं. हां हां. हे आम्हाला बघायचं आहे कारण ना आमच्याकडे माकडं येतात. ते माकडांसाठी म्हणजे माकडं पळवण्यासाठी हे शेतकरी तोप आहे सगळी. कॅल्शियम कार्बाईड आहे. ओके. हे असं दगडाच्या स्वरूपात असतं, असं दगडाच्या स्वरूपामध्ये असतं. ते कॅल्शियम कार्बाईडचा एक हे दुकानात कुठे पण भेटतं ना? नाही, ते गॅस वेल्डिंगच्या चक्र आहे त्याच्याकडे भेटतं. ओके. ते ह्याच्यामध्ये टाकायचं सर, ह्याच्यात टाकायचं कॅल्शियम कार्बाईडचा थोडासा खरा आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकलं की ॲसिटिलीन नावाचा गॅस तयार होतो, ॲसिटिलीन नावाचा, आणि लायटरने प्रेस करायचं. प्रेस केलं की तो ज्वलनशील होतो, याच्यातून आवाज बाहेर पडतो आणि मग त्या आवाजाने आवाज मोठा होतो. त्या आवाजाने काय होतं, माकडं असतील, हरिण असतील किंवा इतर हिंसक प्राणी असतील किंवा पक्षी असतील,
पळून जातात आणि शेतकऱ्याचं स्वतःचं संरक्षण होतं आणि पिकांचं देखील संरक्षण होतं. असे दोन हेतू याचे आहेत. एकदा होऊन जाऊ दे ना पेट. ओके 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 चला. छोटे छोटे बघितलेले पण आता हे बोललो मोठं आहे. हा तेच दाखवतात आहेत. टाकतात आता हे हा. कॅल्शियम कार्बाईड टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकलं त्याच्यामध्ये ॲसिटिलीन नावाचा गॅस होतो या बाहेर जायला लागेल. हां हां ॲसिटिलीन नावाचा गॅस तयार होतो. हे लायटर आहे. लायटरच्या आधारे प्रेस केलं की आवाज होतो. आणि ह्याच्या माकडं असतील, हरिण असतील, पक्षी असतील पळून जातात. आणि ह्याच्यात समोरून थोडेसे सकेरे टाकले तर हा, चालते की जाऊ शकतात ना. टाकू शकतात. काही टाकू शकतात. सेकंड एक होतो पण तो लहान आवाज होतो. आणखी थोडासा आहे गॅस तो छोटासा होतो. तो आता पण होऊ शकतो. आता होतो पण तो छोटा होतो. जास्त दमाचा होत नाही त्यांना. दाब बघूया. पुढे काही लागत नाही काही नाही. गॅस बाहेर पडतो. ते आता ते आपल्याकडे ते किलोवर भेटतं की किलोवर असतं. 200 रुपये किलो भेटतं ते. ओके. जिथं गॅस वेल्डिंग असतं त्या ठिकाणी भेटतं ते. जो गॅस आता तयार झाला त्याचं नाव ते ते ॲसिटिलीन नावाचा गॅस ज्याची की प्रॉपर्टी असे की तो कमी लागलीच पेट घेतो. लायटरने त्याला पेटवायचं आणि हे चुकून बाहेर पडतो. असं पद्धतीने शेतकरी. हे दुसरा आहे हा. हे पाणी बिनी आधीच आपण सगळा टाकून ठेवलेला. कॅल्शियम कार्बाईड म्हणजे आपली पिकवायची चला 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 तोफ घेऊन बाहेर चला. तोफ घेऊन बाहेर चला. हा मग ते पाणी मारतात आपण. कॅल्शियम कार्बाईड आपण टाकतो. टाकलं पाणी सोडायचं. त्याच्यामध्ये ॲसिटिलीन नावाचा गॅस तयार होतो आणि तो लायटरच्या आधारे पेटवायचा. पेटवला की आवाज होतो. मस्त हो काका. थँक्यू काय हो सर, ही जर आम्हाला हवी असते तर ते तुम्ही घरी बनवू शकता सर. मग ते आता कुठे बघायचं, आम्ही कसे बनवणार ते? सांगतो ना. मग तुमची युट्यूब वरती का व्हिडिओ वगैरे असेल ना? त्याच्यासाठी काय करायचं, हा 4 इंची पाईप घ्यायचा. हा 4 इंची पाईप घ्यायचा आणि 4 इंची एंड कॅप म्हणतात त्याला. हे एंड कॅप आणि हे 4 इंची रिड्युसर घ्यायचं 4 बाय 2चं आणि हा 2 इंची पाईप. ओके. हा जवळपास 1.5 फूट घ्यायचा. हा एक फूट घ्यायचा आणि याला हे छिद्र पाडून काय करायचं, लायटर इथं फिक्स करायचं. फिरकीतनं पॅक करायचं आणि पाणी आणि कॅल्शियम कार्बाईडचा खडा टाकण्यासाठी हे एक लावायचं, त्याला फिट करायचं. मात्र इथं काय करायचं, जे फेविक्विक आहे फेविक्विकनं पॅक करायचं. हे तुम्ही करा अथवा न करा, हे फक्त पकडायसाठी असं तुम्ही तयार करू शकता. पण मी काय बोलतो, आता तुझा आपण खडा टाकतो ना, तो समजा पाठी गेला किंवा पुढे आला आणि त्याच्यानंतर पाणी टाकतो, ते पाणी त्याच्यावरती नाही पडलं तर पडणारच. खडा इथे शेवट इथे येणार. हा, म्हणजे वाकडा करायचा. ओके. खडा टाकल्यानंतर इथंच येणार. ओके. टाकलं की इथंच तिथेच येणार. जाणार. दोघांचं हे होणार मिश्रण आणि त्याच्यातून ॲसिडिटी नावाचं गॅस तयार होणार. ओके, समज. थँक्यू. माकडा पळवतो आता आम्ही. एकही माकड थांबणार नाही सर. तेच. मंडळीनो, आम्ही आता चाललो. संध्याकाळ ना, संध्याकाळचे 7 वाजलेत. हे सगळे आता घरात चालले आपापल्या. 7:45 व्हायचे आहेत. तिकडे लकी दादा आणि स्ट्रोम नक्की हवे असतात तर फॉलो करा. हा, बंटीचो मी नंबर टाकतोय या व्हिडिओ. नाही, मी नंबर टाकतोय तुझो. असा
मग मला ही स्कीम मीच घेतोय त्याच्याकडनं मारान दे. ए चला आपण आता भेटू लवकरच. ओके मिठी मारताय हा. तर मंडळींनो आम्ही सावंतवाडीतनं लवकर घरात पोचलो कारण आजी एकटी होती. त्यासाठी फटाफट घरा घेऊची तयारी केलो म्हणजे तिकडनं निघायची तयारी केलो आणि निघालो. मस्त असे प्रकल्प नाही प्रयोग बनवलेले होते. तर खूप मजा आली. पण सीन काय झालं माहिती आहे? काय झालं सीन काय झालं, माझ्याकडे माईक नाही आणि सगळीकडे तिकडे काव चालू होता. तर माका ना ते जे दाखवत होते ना काय तर त्याची माहिती देताना माका आता शूट घेऊक भेटला नाही. म्हणजे मी घेऊक नाही कारण माका माहिती होतं की त्यांचं किती जवळ पकडलंय तरी आवाज येऊचो नाही. कारण जो प्रोजेक्ट केलेलो होतो तो हातात घेऊन किंवा तो टेबलावरती ठेवलेला असताना ते सांगतले, माहिती देतले आणि ते बोलतले. तर ते पण दिसावं तो ह्या पण दिसावं ना. तर मग लांब राहायचा लागत होता. आणि जर जवळ येईल तर आवाज येईल पण ता काय सांगतात कशाबद्दल माहिती सांगतात ता काय बघूक भेटायचं नाही. लांब रावले तर आवाज येऊचो नाही. अशी सगळी परिस्थिती झाली. मग म्हटला मी स्वतःच फक्त बघायचा आणि तेवढाच काम करायचा. बाकी मी ते काय लिहिलं ता तुमच्यापर्यंत पोचवू शकलं नाही कारण सगळी माईक नसल्यामुळे सगळी गडबड झाली. असो माईक घेऊचो लागतो मग आता. माईक असा एक पण तो माझा आवाज कमी आणि बाहेरचोच आवाज जास्त ह्या करता. तर बघू आता माईक खरेदी करूचो लागतो आपल्याक. आणि तुमका जर ह्या गोष्टीची सगळी माहिती हवी असेल तर मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जावा. त्यांना भरपूर कव्हर केलं ना. त्याच्याकडे माईक होतो, लकी दादाकडे माईक होतो. तर त्याच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतास. जे प्रयोग केलेले होते लहान मुलांनी ते तुम्ही बघू शकतास. आणि खूप मजा येईल तिकडे. असो आता घराकडे येऊन आम्ही तर समोसा खाल्ले त्याच्यामुळे पोट भरला. आजीक जेवण वाढलं आणि आता मी जातले देवळात कारण उद्या श्री हनुमान मंदिरात आमच्या बाजारात हनुमान मंदिर आहे ना. थंय जीर्णोद्वाराचं 5वं वर्धापन दिन सोहळो असा. तर नवीन लग्न ज्यांचं झालेलं असताना त्या वर्षात म्हणजे तर नवीन जोडव्या बसता पूजेक. तर यावर्षी आमचो नंबर असा माझा आणि मयुरीचो. तर आम्ही उद्या पूजेक बसतलो. त्यासाठी आता रात्री पोचलंय म्हटल्यानंतर केळी बिळी आता माका अरेंज करू गय. म्हणजे सकाळीच तरी करू गय नाही तर आता तरी करू गय. आणि माका वाटतं केळी तर आताच अरेंज करूचे लागतले. आमचे होते पण ते माकडाने सगळे तोडून बिडून टाकल्याने तर लोकांच्या कोणत्या तरी तर बघू ऑप्शन नाही. आणि ते घेऊन देवळात जाऊन पूजेची तयारी करू गय. म्हणजे त्या मखर वगैरे बनवतात ता बघू कसा काय होता. आता बाजारात सगळी तयारी चालू आहे. मी घराकडे लेट येईल त्याच्यामुळे मी आता जातले बाजारात. आणि उद्या सकाळी 10 वाजता पूजा. तर पूजेचा व्हिडिओ तुमका बघू भेटतलो या व्हिडिओच्या नंतर. तर आता तोपर्यंत आपण बाजारात जाऊया, बघूया काय करतात.